iNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात डहाणूत निषेध मोर्चा, खरात समर्थकांवर कारवाईची मागणी, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात डहाणू तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत भोंदूगिरी विरोधात आपला रोष व्यक्त केला। डहाणू शहरातील प्रमुख मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात लालबावटा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भोंदूबाबा हद्दपार करा, अंधश्रद्धेला आळा घाला अशा घोषणा दिल्या। समाजात अंधश्रद्धा पसरवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की अशोक खरात याच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्याला समर्थन देणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अन्यथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संपूर्ण पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडेल आणि रस्त्यावर उतरून संघर्ष उभारेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सांगितले की अशा भोंदूबाबांमुळे समाजात अंधश्रद्धा वाढत असून सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे, त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही ढिलाई न करता कठोर पावले उचलावीत। या निषेध आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। दरम्यान या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। iNews28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। सर्व परिस्थिती आपण सर्व पाहतो आहेत। मीडियाला तुम्ही कोणत्याही मीडियामध्ये घेतला, इलेक्ट्रॉनिक मीडिया घेतला, प्रिंट मीडिया घेतला, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व बातम्या ह्या आपण सर्व येत आहेत बघतो। नाशिकमधला हा भोंदूबाबा अशोक खरात मार्चच्या 18 तारखेला पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। एक साधू म्हणून किंवा मी माणसाचं व्यक्तीचं भविष्य सांगतो, भविष्यामध्ये काय होणार असं भविष्य सांगतो, अशा प्रकारची फसवणूक करून अनेक महिलांचा त्यांनी लैंगिक अत्याचार केलेला आहे। हे सर्व व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, सर्व देशाने पाहिलेले आहेत। खेदाची बाब अशी आहे की काही दिवसापासून काही विधानसभा सदस्य त्याला समर्थन करताना दिसत आहेत। ही खूपच गंभीर बाब आहे। आजच्या वृत्तपत्रामध्ये, कालच्या वृत्तपत्रामध्ये पाहिले, काही मंत्री लेवलच्या लोकांनी सुद्धा या अशोक खरातला मोबाईलद्वारे फोन केलेले आहेत, त्यांच्याशी संभाषण झालेलं आहे। ह्या गोष्टी समोर येत आहेत। आपलं पोलीस खातं तेवढं सक्षम आहे आणि आम्हाला विश्वास आहे काय पोलीस खातं त्याची कसून चौकशी करेल आणि त्याच्यामध्ये जो पण कोणी दोषी आढळेल त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे। आजची महिला ही सुरक्षित नाही, आपण बघतो आहोत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून। त्याच नाशिकमध्ये आता काल परवा दुसरा एक रवींद्र एरंडे म्हणून एक नोकरीचा आमिष दाखवून जवळजवळ 100च्या वरती त्याच्याकडे व्हिडिओ आहेत की तुम्हाला नोकरी लावून देऊ, या नोकरीच्या आमिषाने त्या महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। अशा भोंदूबाबांना या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि आपण हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत, याचं समूळ उच्चाटन केलं पाहिजे। आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा रस्त्यावर उतरला आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रस्त्यावर उतरला आहे की या अशोक खरातला, या भोंदूबाबाला समर्थन कोण देते त्याची चौकशी करून त्यांच्यावर पण कडक कारवाई झाली पाहिजे। म्हणून आता आपण या डहाणू तालुक्यामध्ये आपण रस्त्यावर उतरले आहोत। आपण पाहत आहोत बातम्या, आपण ऐकतोय रोजचं असं एकही वृत्तपत्र नाही आहे की त्याच्यामध्ये छोट्या मुलीपासून त्या महिलांपर्यंत कुठे ना कुठेही घटना घडते आहे। हे सर्व बंद झालं पाहिजे। हे पोलीस खात्याचं आहे काय, हे पोलीस खातं करेलच, पण आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या घटनांना कुठे ना कुठे आपण रोख लावला पाहिजे, हे थांबवलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे आता गेल्या वर्षीची ती बातमी आहे, नवी मुंबईमध्ये एक भगिनी तिच्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरामध्ये वाद झाल्यानंतर ती मंदिरामध्ये आश्रयाला गेली। आणि मंदिरामध्ये आश्रयाला गेली का म्हणजे देवाच्या नावाने हे काय चाललेलं आहे, त्या मंदिरामधल्या पुजाऱ्यांनी त्या भगिनीवर लैंगिक अत्याचार केला। हे सर्व घडत आहे। मोठमोठे बाबा तुम्हाला माहिती आहेत, गुरमीत राम रहीम तो बाबा, आसाराम, हे मोठमोठे बाबा जेलमध्ये आहेत अजून।
आणि खाली त्यांची पिलावळात हे धंदे करायला लागलेली आहे. याच्यावर जनतेनेच रोख लावला पाहिजे. आणि म्हणून जरी आजचं आंदोलन आपलं हे छोटं आंदोलन जरी असलं तरी सुद्धा भविष्य येणाऱ्या काळामध्ये हा जो अशोक खरात आणि इतर जे काय आहेत हुंदू बाबा आणि त्यांना समर्थन देणारे तो कोणी असेल यांची कसून चौकशी जर नाही झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये डहाणू तलासरी आणि पालघरमध्ये आपण रस्त्यावर उतरणार आहोत. त्यांना कडी से कडी सजा झाली पाहिजे हेच आपली मागणी आहे. आणि म्हणून आपल्या पक्षाने ठरवल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व आज त्याच्या विरोधामध्ये निरसन आणि सरकारला मी सांगतोय की याची कसून चौकशी झाली पाहिजे. जे जे समर्थन करणार आहेत यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. काय आहे त्यांचा हेतू काय आहे, हे समर्थन देणाऱ्यांच्या पाठीमागचं धोरण काय आहे हे सर्व शोधून काढलं पाहिजे. आणि म्हणून पोलीस खाते करेलच, सरकार याची दखल नाही घेईल तर जनता आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला भाग पडू हे आजच्या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. आजची निदर्शने या ठिकाणी होत आहेत. बरोबर थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.